झालेच पाहिजे, वेतन त्रुटी झालेच पाहिजे, झालाच पाहिजे, बदनाम बदल झालाच पाहिजे, जुनी पेन्शन मंजूर झालीच पाहिजे. संबंध महाराष्ट्रामध्ये असहकार यांचं आंदोलन पाहण्याचं दृष्टिकोन आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये 788 ग्रामपंचायतीपैकी 11 तालुक्यामध्ये संपूर्ण पंचायत समितीमध्ये असहकार ऑपरेटर असतील, संगणक क्षेत्र असेल, या सर्वांचं किंवा लिपिक असतील, या सर्वांचं आंदोलन आहे आणि येत्या काही दिवसातच आमरण उपोषणाचाही इशारा या प्रशासकीय लोकांना दिलेले आहेत. काही महिला भगिनी आहेत, काही बांधव आहेत, लातूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती कार्यालय येथे उपोषणास बसलेले आहेत. आपण त्यांच्या नेमकं काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्यासाठी थेट आपण दूध का दूध पाणी का पाणी हे करण्यासाठी एसपी न्यूज चॅनल हे सातत्याने लढत असतं. आपल्यासोबत इथले तालुका उपाध्यक्ष कार्तिक बानसोडे आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहात. काय दादा, काय सांगाल, एकंदरीत विचार केला तर का उपोषणाला बसलात? चौथ्या वेतन आयोगापासून आमची जी वेतन त्रुटीमध्ये तफावत आहे, ज्या वेळेस ग्रामसेवक, शिक्षक संघटना यांच्यासोबत जी वेतन आमचं समसमान होतं, त्यावेळेस आम्हाला डावलून फक्त आमचा संवर्ग, लिपिक संवर्ग हा आता 8वा वेतन आयोग लागण्याच्या तयारीत आहे. त्याच्या अगोदर आम्हाला वेतन त्रुटी ही दूर करून आम्हाला पूर्ण शासनाने सहकार्य करावे, अन्यथा येत्या 23 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनास जाणार आहेत. आता भरपूर लाभार्थी आहेत लातूर जिल्ह्यामध्ये 788 ग्रामपंचायत आणि आपल्या लातूर जिल्ह्याचा संबंध येणाऱ्या आसपासच्या खेड्याचे लाभार्थी आहेत. बिल त्यांचे पेंडिंग आहेत, घरकुल पेंडिंग आहेत, बरेच लोकांचे संसार रस्त्यावरती आहेत. तरी तुम्ही आंदोलन धरताय. तुम्हाला कुठल्या प्रकारचे असं काही वाटत नाही की जनता हे जनार्दन असताना त्या जनतेच्या जीवावर आपण एकनिष्ठ वेतन उचलतोय आणि लोकांची हेळसांड होते, याबद्दल तुम्ही काय सांगा? वेतनातला फरक बघितला तर आमचे वेतन हे एक संगणक परिचालक असो किंवा ऑपरेटर असो, त्यांच्या तुलनेत आमचे पेमेंट हे खूप कमी आहे. आणि आमच्या बरोबरचा संवर्ग जर बघायचा असेल तर त्यांना S14, S15 आणि आमचा संवर्ग S6 मध्ये अटकून आजपर्यंत राहिलेला आहे. याची कुणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा खुर्च्या खाली करा. बरं, आता तुम्ही किती दिवसापासून आंदोलनाला बसलेले? आम्ही काल असहकार चालू केलेला आहे. आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, आम्ही 23 तारखेपासून तर बेमुदतच संपावर जाणार आहोत. काय म्हणते स्थानिकचे गट विकास अधिकारी, काय म्हणतात? गट विकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलं, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना निवेदन दिलं, त्यांचा पण पाठिंबा आम्हाला येणारच आहे. त्यामुळे आता जे चालू केले ते भेटजूपर्यंत बंदच करायचं नाही. तोपर्यंत वेतन स्थगितीच होईल तुमची? हो, वेतन स्थगिती होणार. आता आमचा कुठलाही लिपिक बांधव कामाला लागणारच नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही. आपल्यासोबत काय महिला भगिनी बी आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण की संसाराचा जर गाडा कोण चालवत असेल तर फक्त एक महिला चालवते. त्या महिलेला खरंच लहान लहान लेकरापासून, दूधवाल्यापासून, भाजीपाल्यापासून, घरातल्या कडधान्यापर्यंत विचार करण्याचं काम फक्त महिला भगिनी करत असतात. आणि महिला भगिनीला जर रस्त्यावर उतरावं लागलं तर इथले प्रशासकीय कर्मचारी किंवा प्रशासकीय लोक खरंच निकृष्ट दर्जाचे आहेत का, हे तितकं जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, काय सांगाल ताई? आता तुम्ही ही एका पुरुषाला खांद्याला खांदा लावून बसलेले ते उपोषणाला, काय सांगाल एकंदरीत? आमची वेतन त्रुटी दूर करावी अशी आमची अपेक्षा आहे पहिले. आणि महिलांचं तसं पाहिलं तर बराच खर्च असतो पुरुषांच्या तुलनेमध्ये. शासनाने आमची दखल घेतली पाहिजे आणि 4थ्या वेतन आयोगापासून जे आमच्यावर अन्याय झाला तो दूर केला पाहिजे. बाकीच्या संवर्गाचा अन्याय दूर केलाय, पण लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचा बक्षी समिती असू द्या, फुलर समिती असू द्या, त्या समितीने आमचा अन्याय दूर केलेला नाही, उलट आमच्यावर अन्यायच केलेला आहे. इथले प्रशासकीय कर्मचारी तुम्हाला केराची टोपली दाखवतात असं वाटतंय? प्रशासकीय कर्मचारी केराची टोपली असं म्हणता येणार नाही, पण अन्याय दूर केला पाहिजे सर. हे काय तुम्हाला जे रस्त्यावर उतरायचं गरज भासली, कशामुळे बसली? मग ती समिती निर्णय देत नाहीत ना लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या बाजूला, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. जर समितीने निर्णयच नाही दिला तर यापुढे तुमची तीव्र भूमिका काय असेल? आम्ही संपावर जाणार. संपावर तर आता संपावर आहेत आम्ही. पुढील भूमिका काय असणार? आम्ही 23 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे. नक्कीच, जर पुढील भूमिका जर तीव्र नाही दिली यातल्या प्रशासकीय लोकांना तर 23 तारखेपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत, असे प्रतिपादन तिथल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेले आहे. एसपी न्यूज साठी मी मुख्य संपादक
सुनील सह कॅमेरामन पवन सह लातूर.